यूट्यूब चॅनलवरती आज MHT CET मॅथमॅटिक्सचे काही सॅम्पल क्वेश्चन्स मी घेऊन आलेलो आहोत। टॉपिकचं नाव आहे मॅट्रिसेस आणि डिटर्मिनंट। अगदी महत्त्वाचा टॉपिक आहे। MHT CET मध्ये 4 ते 6 याचे प्रश्न तुम्हाला ॲव्हरेजली सापडतील। हे काही सॅम्पल क्वेश्चन्स मी आणलेले आहेत, आपण आज यांना सॉल्व करणार आहोत। सर्व फर्स्ट क्वेश्चन बघू। इफ A and B आर टू स्क्वेअर मॅट्रिसेस ऑफ सेम ऑर्डर, म्हणजे तुमच्याकडे दोन मॅट्रिसेस आहेत। एक A नावाची मॅट्रिक्स आहे, याची ऑर्डर घ्या n क्रॉस n। एक B नावाची मॅट्रिक्स आहे, जिची ऑर्डर आहे m क्रॉस m। आता नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम मी इक्वल का ठेवले, कारण त्यांनी क्वेश्चनमध्ये मेन्शन केलेलं आहे की माझी स्क्वेअर मॅट्रिक्स आहे। ओके, मग त्यांनी म्हटलंय की ऑफ सेम ऑर्डर देन अडजॉइंट ऑफ AB। मग मला सांगा अडजॉइंट ऑफ AB काय असणार। आता अडजॉइंट ऑफ AB चा डायरेक्ट फॉर्म्युला आहे, पण तो फॉर्म्युला आपण केव्हा वापरू शकतो, जेव्हा ही A मॅट्रिक्स आणि ही B मॅट्रिक्स सेम ऑर्डरच्या असतील। मग आहेत का आपल्या मॅट्रिक्स सेम ऑर्डरच्या? हो आहेत, कारण का प्रश्नामध्ये दिलेला आहे। मग सरळ फॉर्म्युला मी वापरतो। अडजॉइंट ऑफ AB चा फॉर्म्युला, अडजॉइंट ऑफ A इंटू अडजॉइंट ऑफ B चा फॉर्म्युला असतो अडजॉइंट ऑफ B इंटू अडजॉइंट ऑफ A। हा फॉर्म्युला आहे, म्हणजे याच्यामध्ये बी ऑप्शन म्हणजे ऑप्शन 2 जे आहे ते तुमचं करेक्ट आहे। पुन्हा सांगतो, या क्वेश्चन मधून काय शिकायचं आहे तुम्हाला, जर दोन इक्वल मॅट्रिसेस असतील ज्यांच्या ऑर्डर सेम असतील तर अडजॉइंट ऑफ AB इनवर्स करायचा असते अडजॉइंट ऑफ B इंटू अडजॉइंट ऑफ A। अडजॉइंट ऑफ A इंटू अडजॉइंट ऑफ B नसते, हे चुकीचं आहे। ठीक आहे, हे कळालं। याला आपण म्हणतो इनवर्स प्रॉपर्टी। किती सोपा प्रश्न होता हा, MHT CET मध्ये विचारला गेलेला आहे। ओके, तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूयात। आय होप तुम्हाला हा पहिला प्रश्न कळाला असेल। नेक्स्ट क्वेश्चन काय दिले बघा, हा पुन्हा इनवर्स प्रॉपर्टीने सॉल्व्ह होणारा प्रश्न आहे आणि हा ऑलरेडी एक PYQ प्रश्न, म्हणजे ऑलरेडी हा MHT CET परीक्षेमध्ये प्रिव्हियसली विचारला गेलेला आहे। इफ A and B आर टू नॉन सिंग्युलर मॅट्रिसेस देन AB इनवर्स, म्हणजे A आणि B या दोन मॅट्रिसेस आहेत, या काय आहेत, नॉन सिंग्युलर। आता आठवा, टेक्स्टबुक मध्ये दिलेला आहे आपल्या बोर्डाच्या। नॉन सिंग्युलर म्हणजे काय, A मॅट्रिसेसचा डिटर्मिनंट नॉन झिरो आहे आणि B मॅट्रिसेसचा डिटर्मिनंट पण नॉन झिरो आहे। एखादा मॅट्रिक्सचा जर डिटर्मिनंट नॉन झिरो असेल म्हणजे त्याचा इनवर्स एक्झिस्ट करतो। ओके, सो त्याचा इनवर्स एक्झिस्ट करतो। आता त्यांनी तुम्हाला काय विचारलं आहे, AB चा इनवर्स काय आहे। आता AB चा इनवर्सचा डायरेक्ट फॉर्म्युला असतो B इनवर्स A इनवर्स। याची परत एक इनवर्स प्रॉपर्टी होल्ड करते, AB चा इनवर्स असतो। ओके, तर आपण लगेच तिसऱ्या प्रश्नाकडे वळूयात। त्यांनी काय म्हटलंय बघा, हे असे क्वेश्चन जे आहेत ते खूप कॉमन आहेत बऱ्याचशा पेपर्समध्ये, JEEच्या पेपर्समध्ये सुद्धा, CETच्या पेपर्समध्ये सुद्धा तुम्हाला असे प्रश्न सापडतील की एक A नावाची मॅट्रिक्स आहे आणि तिचं इक्वेशन हे आहे A स्क्वेअर मायनस A प्लस I इक्वल टू 0। आता I काय आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्स। हे इक्वेशन आपल्याला दिलं आहे आणि आपल्याला A इनवर्स काढायचं आहे। सो बरेचशा वेळेस स्टुडंट कन्फ्यूज होतात की अशा वेळेस काय करायचं। सो A स्क्वेअर आहे ना, मी याला असं लिहू शकतो का, A इंटू A मायनस A, हे आहे तसं तसंच लिहितो, प्लस I इक्वल टू 0। आता मी काय केलं, याला इक्वेशन 1 मार्क केली, मल्टिप्लाय A इनवर्स टू इक्वेशन 1। या संपूर्ण इक्वेशनला मी A इनवर्सने मल्टिप्लाय केलं, मग काय येणार, A इनवर्स A इंटू A मायनस A इनवर्स A प्लस A इनवर्स इंटू I ची व्हॅल्यू आली 0। आता आपल्याला माहिती आहे A इनवर्स A प्रॉपर्टी असते। A इनवर्स A काय असतं, आयडेंटिटी मॅट्रिक्स। आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू A मायनस A इनवर्स A ची व्हॅल्यू असते I। एखाद्या मॅट्रिक्सला आयडेंटिटी मॅट्रिक्सने मल्टिप्लाय केलं तर परत तीच मॅट्रिक्स भेटते, मग झालं A इनवर्स, हे आलं 0। आयडेंटिटी मॅट्रिक्सला एखाद्या मॅट्रिक्सने मल्टिप्लाय केलं तर तीच मॅट्रिक्स परत भेटते, म्हणजे हे आलं A मायनस I प्लस A इनवर्स इक्वल्स टू 0। इथून A इनवर्स आलं I मायनस A। सो तुमचा इथं A इनवर्स आलेला आहे। फायनल आन्सर असेल I मायनस A। याच्यामध्ये आपण ही प्रॉपर्टी वापरली की A इनवर्स A ची व्हॅल्यू असते आयडेंटिटी मॅट्रिक्स। हा फॉर्म्युला म्हणा, प्रॉपर्टी म्हणा, तुम्हाला लक्षात राहणं फार गरजेचं आहे। आय होप हा प्रश्न तुम्हाला कळालेला असेल। ओके स्टुडंट्स, आता आपण लगेच क्वेश्चन नंबर 4 कडे जाऊयात।
हा बघा, हा जो क्वेश्चन आहे हा बोर्डमध्ये पण आलेला आहे, MHT CETच्या पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा आलेला आहे. तुम्हाला काय दिलं, एक मॅट्रिसेस दिलेली आहे आणि त्याच्या अडजॉइंटचा तुम्हाला डिटर्मिनंट विचारलेला आहे. तर हा बघा फॉर्म्युला आहे, अडजॉइंट ऑफ ए चा डिटर्मिनंट असतो डिटर्मिनंट ऑफ ए रेज टू पॉवर n-1. n काय असते, ऑर्डर ऑफ ए मॅट्रिक्स. आता मला सांगा या मॅट्रिक्सची ऑर्डर काय आहे, 2x2. मग याची व्हॅल्यू किती येणार, डिटर्मिनंट ऑफ ए रेज टू पॉवर 2 - 1. 2 - 1 असते 1. म्हणजे हे किती आलं, डिटर्मिनंट म्हणजे अडजॉइंट ए चा डिटर्मिनंट आला, डिटर्मिनंट ऑफ ए. आता याचा डिटर्मिनंट काढायला आधी आपल्याला ही व्हॅल्यू काढावी लागेल. मग या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट किती येतोय, याला ह्याच्यासोबत मल्टिप्लाय करा, याला ह्याच्यासोबत मल्टिप्लाय करा. 4 × 4 - 3 × 2. मग हे किती झालं, 4 × 4 किती असतं, 16. 16 - 3 × 2 किती असतं, 6. मग हे किती आलं, 10. आता डिटर्मिनंट आईची व्हॅल्यू आली 10, म्हणजे अडजॉइंट एच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू पण किती येणार, 10. ऑप्शन सी. आय होप हा प्रश्न तुम्हाला कळाला असेल. हा फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा, अडजॉइंट एचा डिटर्मिनंट असतो डिटर्मिनंट ऑफ ए रेज टू पॉवर n-1.